नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे भूमीने खूप वेळा आकाशला रागिणीचं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा दरवेळेला इथे रागिणीने काही ना काहीतरी नाटके करून आकाशला आपल्या बाजूने वळवलेले असते. आणि इथे आता भूमीच्या बोलण्यावरती आकाश विश्वास ठेवत नाही. तिच्याकडे पुरावे मागत असतो, की इथे रागिणीच्या विरोधामध्ये जर तुझ्याकडे पुरावे असतील तर ते दाखव. बिनबुडाचे आरोप इथे माझ्या आईवरती करू नकोस. त्यामुळे इथे भूमीने आता इथे अधिकारी गायकवाड यांना हाताशी धरून त्यांची मदत घेऊन जे काही पुरावे गोळा केलेले असतात ते आता भूमी आकाशला दाखवते. तरीसुद्धा आकाश तिच्या बोलण्यावरती विश्वास न ठेवता रागिणीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो. नेहमीप्रमाणे तिच्या नाटकाला बळी पडतो. पण इथे तरीसुद्धा भूमी हार मानत नाही. ती शेवटपर्यंत पुरावे सादर करत असते आणि आकाशला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, की तू रागिणीपासून दूर राहा. ती चांगली बाई नाही आहे. वेळ आली तर ती तुलासुद्धा मारून टाकेल, असं भूमी सातत्याने त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा इथे भूमी आता आकाशला कन्व्हिन्स करू शकत नाही. कारण इथे आकाश तिच्यावरती विश्वासच ठेवत नसतो. त्याला असं वाटत असतं, की भूमी रागिणीचा राग करते म्हणून तिच्यावरती असे आरोप करते. पण इथे भूमी आता खूप महत्त्वाचे पुरावे आकाश समोर सादर करते. तर इथे आता कागदपत्रांवरती विश्वास ठेवत नाही, पण निदान व्हिडिओवरती तरी विश्वास ठेवेल असं भूमीला वाटतं. त्यामुळे इथे आता भूमीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तर इथे आता ते पुरावे घेऊन जेव्हा भूमी आकाशकडे जाते आणि तो व्हिडिओ तो बघतो, तेव्हा तो भूमीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो आणि मग इथे रागिणीला शिक्षा देणार असतो. रागिणी आता जेलमध्ये खडी फोडायला लवकरच जाणार असते. तर इथे भूमी कुठले पुरावे आकाशकडे घेऊन जाते आणि कुठला व्हिडिओ आकाश बघतो, तेव्हा त्याचा विश्वास बसतो की रागिनी गुन्हेगार आहे. ते आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अभिने आणि रागिणीने त्यांची गाडी जाळलेली असते. तेव्हा इथे रागिणीचा हातसुद्धा हा पोळलेला असतो. तर इथे भूमी म्हणते की आकाश, तुला याच्यामध्ये काही योगायोग वाटत नाही का? म्हणजे एका बाजूला गाडीला आग लागते आणि त्याच वेळेला रागिणी आत्यांचा हातसुद्धा जळतो. याचा अर्थ मला असं वाटतंय की याच्यामध्ये रागिणी आत्या इन्व्हॉल्वड आहेत. आता तू कसा विचार करतोस ते मला नाही माहिती, पण एकदा माझ्या बाजूने विचार कर. मी कधीच खोटं बोलत नाही, तुलासुद्धा माहिती आहे. आणि इथे आता आकाशला असं वाटत असतं की कुणावरती विश्वास ठेवू, भूमीवरती की रागिणीवरती. त्यामुळे इथे आकाश कन्फ्यूज झालेला असतो. त्यानंतर इथे आता अधिकारी गायकवाड, इन्स्पेक्टर गायकवाड खूप मोठा पुरावा घेऊन येतात. ते म्हणजे गाडी जरी जळली असली तरीसुद्धा रजिस्ट्रेशन नंबर इंजिनवरती सुद्धा असतो. त्यामुळे इथे आता रजिस्ट्रेशन नंबरवरून ती गाडी कुणाच्या नावावरती आहे हे इन्स्पेक्टर गायकवाड यांनी शोधून काढलेलं असतं आणि ते पुराव्यांसहित आता भूमीकडे पोचलेले असतात. आणि त्याच वेळेला भूमी आता इन्स्पेक्टर गायकवाड आणि ती सगळेजण महाजनांच्या घरी येतात. तिथे आल्यानंतर आकाशला पुरावे दाखवले जातात आणि सांगितलं जातं की गाडी ही रजिस्ट्रेशन रागिणीच्या नावावरती आहे. पण तरीसुद्धा नेहमीप्रमाणे रागिणी नाटके करते आणि आकाशला स्वतःच्या बाजूने वळवते आणि भूमीला आकाशच्या नजरेमध्ये खोटं ठरवते. ती म्हणते की भूमीला माझ्या हातामध्ये हतकडी लागण्याचे डोहाळे लागलेत, तेव्हा ती आता तिचे डोहाळे पूर्ण करते. ती काही करून माझ्या हातामध्ये हतकडी पडावी म्हणून प्रयत्न करते. म्हणून हा गुन्हा मी केलाय. ती गाडी माझी आहे. मी हे सगळे प्लॅन करते. हे मी मान्य करते. तुम्ही माझ्या हातामध्ये एकदाची हतकडी टाका आणि मला घेऊन चला, असं रागिणी आता मुद्दामून म्हणत असते. तेव्हा इथे इन्स्पेक्टर गायकवाड यांच्या लक्षात आलेलंच असतं की रागिणी एक नंबरची नाटकी बाई आहे. ती हे सगळं नाटक करते हे आता त्यांना कळलेलं असतं. पण ते इथे आकाशला म्हणतात की हे बघा, जे कागदपत्र तुम्हाला दाखवले गेलेत ते सगळे खरे आहेत. मी स्वतः ते तयार करून आणलेत. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे. ती कधीही असं काम करू शकत नाही. ती जर म्हणते तिने हे नाही केले म्हणजे ही गाडी तिच्या नावावरती नाही आहे. चुकून ही माहिती तुम्हाला मिळालेली आहे, असं आकाश म्हणतो आणि भूमीवरती
अविश्वास दाखवतो. त्याच्यानंतर भूमी आणि आकाश आता दोघेजण एकमेकांपासून थोडे दूरच झालेले असतात. कारण आकाश भूमीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की पुन्हा एकदा तू माझ्या आईवरती खोटे आरोप केलेस तुझा राग काढण्यासाठी. त्यानंतर भूमी घरी जाते आणि इथे आता भूमीचे बाबा आजारी होतात. त्यांना एमर्जन्सीमध्ये डॉक्टरांकडे घेऊन जायला लागतं. तेव्हा भूमी आकाशला फोन करते आणि म्हणते, आकाश प्लीज मला तुझ्या मदतीची गरज आहे, असं ती बोलायला जाणार आणि कारण सांगायला जाणार. तेवढ्यातच इथे आकाश म्हणतो की भूमी प्लीज तू फोन ठेव, मला आता तुझ्याजवळ बोलायची इच्छा अजिबातच नाही आहे. त्यानंतर इथे आता भूमी आकाशला काही सांगत नाही. ती फोन ठेवून देते आणि ती रिक्षा बघण्यासाठी आता बाहेर येऊन उभी राहिलेली असते. पण इथे तिला एकसुद्धा रिक्षाही मिळत नसते. त्यानंतरला पारितोषची गाडी आता तिथूनच जाते. तेव्हा इथे भूमी पारितोषकडून आता हेल्प घेते. पारितोष स्वतः तिला मदत करायला तयार होतात आणि इथे माधव काकांना आता हॉस्पिटलला घेऊन जातात. त्याच्यानंतरला पारितोष भूमीबरोबर तिथे थांबलेला असतो. त्यानंतर इथे भूमी त्यांचे खूप आभार मानते. माधव काकांना घरी घेऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रागिनी जेव्हा भूमीकडे येते तेव्हा भूमी म्हणत असते की तुमच्या नजरेमध्ये जी भीती आहे ना ती स्पष्टपणे मला दिसते, तर तुम्हाला आता तुरुंग दिसायला लागलाय, असं भूमी रागिनीला म्हणते. तेव्हा रागिनीला भूमीचा खूपच जास्त राग येतो. रागिनी भूमीवरती हसायला आलेली असते की एवढा मोठा पुरावा सादर केलास तरीसुद्धा आकाशने तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही, उलट तुलाच खोटं ठरवलं आणि माझ्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा इथे भूमी म्हणते, खोटं जास्त काळ टिकत नाही, सत्य एक ना एक दिवस आकाशला कळणार आणि मी ते सांगणार आहे, म्हणून तर मी इथे येऊन राहते ना. तर इथे तुम्ही माझ्या बाबांच्या घरी आला आहात, इथे येऊन माझ्यावरती आवाज चढवायचा नाही, मी तुमच्यावरती आवाज चढवणार, जर नसेल ऐकायचं इथून निघून जायचं, असं भूमी आता रागिनीला म्हणते. त्यानंतरला आता प्रशांत आलेला असतो. प्रशांतने आपला मोबाईल रिपेअर केलेला असतो आणि प्रशांतच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असतो जो त्याने अर्धवट शूट केलेला असतो. पण त्याच्यामध्ये हे रेकॉर्ड झालेलं असतं की गाडीला आग ही अभि आणि रागिनी या दोघांनी लावलेली असते आणि त्याच्याबरोबर त्यांची माणसंसुद्धा असतात. ते रेकॉर्डिंग थोडंसं 2-3 मिनटाचं मोबाईलमध्ये झाल्यानंतर मोबाईल खाली पडलेला असतो आणि त्याला क्रॅश वगैरे गेलेले असतात. पण इथे रिपेअर केल्यानंतर आता तो व्हिडिओ प्रशांत भूमीला दाखवतो. भूमी चेक करते आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिला खूप मोठा पुरावा आता मिळालेला असतो आकाशला दाखवण्यासाठी. तर इथे आकाश आता भूमीवरती रागवलेला असतो. एकतर पारितोष आणि भूमी दोघेजण एकत्र काम करतात, त्यामुळे आकाश जेलस झालेला असतो. पारितोषजवळ भूमी बोलते, त्याच्याबरोबर काम करते, हे त्याला रुचत नसतं, पटत नसतं आणि एका बाजूला भूमी रागिनीवरती सतत आरोप करते असं त्याला वाटत असतं. त्यामुळे त्याने भूमीबरोबर बोलणं बंद केलेलं असतं. पण इथे भूमी मात्र स्वतःला इनोसंट प्रूफ करण्यासाठी आणि रागिनी ही गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न मात्र सुरूच ठेवते. त्यानंतरला तांडेलच्या बायकोला अभिने किडनॅप करून ठेवलेलं असतं, जेणेकरून तांडेलची बायको भूमीला भेटून आकाशला सत्य सांगू नये त्याकरता. पण इथे तांडेलची बायको सुरेखासुद्धा आता तिथून पळून इथे भूमीला भेटायला आलेली असते आणि ज्या वेळेला भूमीला तांडेलची बायको भेटते तेव्हा ती सगळं सत्य सांगते की अभि आणि रागिनीने तिला किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही आता माझ्या इथेच राहा, पण माझ्या आईच्या नजरेस पडू नका. तर इथे तिने आपल्या रूममध्ये आता सुरेखाला लपवून ठेवलेलं असतं आणि भूमी म्हणते की उद्या घरामध्ये कुणी नसताना तुम्ही माझ्याबरोबर घरातून बाहेर पडा. आणि आता भूमी आकाशला जाऊन हे पुरावे दाखवणार असते. एकतर तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये गाडीला आग लावणारी व्यक्ती अभि आणि रागिनी असतात आणि त्याचबरोबर तांडेलची बायको आता सगळं खरं खरं आकाशला सांगणार असते की इथे रागिनीने तिच्या नवऱ्याला हाताशी धरून त्यांची बोट घेऊन भूमी आकाशला कसं मारण्याचा प्लॅन केला होता प्रॉपर्टीसाठी. त्यानंतरला जे जे काही गुन्हे रागिनीने केलेत ते सगळे आता तांडेलची बायको आकाशला सांगणार असते. त्यामुळे इथे भूमी आता आकाशला म्हणते की ऑफिसला जाऊ नकोस, मी घरीच येते, सगळ्यांसमोरच आपण बोलूया. तेव्हा इथे आकाश आता घरीच थांबलेला असतो भूमीची वाट बघत. तेव्हा भूमी येते आणि तांडेलच्या बायकोला घेऊन येते. तेव्हा रागिनी, अभि आणि पौर्णिमा सगळेजण खूप घाबरतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुमचा कुणाचाच माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ना,
पण आता मी असा पुरावा तुला आकाश दाखवणार आहे, कारण तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे, तर कागदांच्या तुकड्यांवरती आणि त्याचबरोबर काही व्हिडिओवरतीच तू विश्वास ठेवशील. म्हणून आता कागदाचा तुकडा नाही, तर तुझ्यासाठी व्हिडिओज घेऊन आले. तेव्हा इथे भूमी आता पेनड्राईव्हमध्ये तो व्हिडिओ घेते आणि टी व्हीवरती लावते, ज्याच्यामध्ये अभि आणि रागिनी दोघेजणं त्या गाडीला घाईघाईने आग लावत असतात आणि त्या गाडीला हात पटकन रागिनीचा लागतो, तेव्हा तिचा हात भासतो सुद्धा. हे सुद्धा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं आणि नंतर मोबाईल खाली पडतो. त्यानंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर आकाशला आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आत्तापर्यंत रागिनी हे खोटं बोलत होते आणि अभिसुद्धा हे कारस्थान रागिनीचं आहे हे सगळ्यांना आता कळलेलं असतं. त्यानंतरला भूमी म्हणते, आकाश आता तरी विश्वास बसला का? बरं ठीक आहे, नसेल बसला विश्वास तर तुला अजून पुरावे लागतात ना? अजून एक पुरावा आहे माझ्याकडे, पण व्हिडिओ तर नीट बघितलास ना? गाडीला आग नक्की कुणी लावली आहे हे तू बघितलंच असशील, हो की नाही? त्या महत्त्वाच्या कागदपत्रांवरती विश्वास नाही, तर तुझ्या या आईच्या नाटकांवरती मात्र तुझा विश्वास आहे. त्यानंतर भूमी म्हणते की या सुरेखाताई, आता तुम्ही या. तेव्हा तांडेलची बायको तिथे आल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की यांचा आणि माझा संबंध काही नाही आहे. तुला माहिती आहेत ना या कोण आहेत? तांडेलची बायको सुरेखा. आता यांच्या तोंडूनच सत्य काय ते ऐकून घे. तेव्हा इथे सुरेखा सांगते की गणपती विसर्जनाच्या वेळी मी जेव्हा भूमी मॅडमला भेटायला आले होते, तेव्हा अभि आणि रागिनी या दोघांनी मला किडनॅप केलं होतं. माझ्या नवऱ्याला मारणारा हा अभि आहे आणि त्यानंतरला रागिनी पटवर्धन यांनीच माझ्या नवऱ्याला मारायला सांगितलं होतं आणि तुमच्या दोघांची सुपारीसुद्धा रागिनी पटवर्धन यांनीच माझ्या नवऱ्याला दिली होती आणि त्याचबरोबर आमचीच बोट होती, ज्याच्यामध्ये तुम्ही दोघंजणं बांधले गेला होतात आणि त्या बोटचा ब्लास्ट झाला होता. तर रागिनी पटवर्धन माझ्या नवऱ्याला सातत्याने भेटत होती, जेणेकरून तुम्हाला दोघांना बॉम्ब ब्लास्टमध्ये मारून सगळा आळ हा स्वतःवरती न घेता अपघात म्हणून त्यांना दाखवायचा होता. पण त्यातूनही तुम्ही दोघेजण जिवंत राहिलात आणि त्यानंतर रागिनीचं सत्य सगळ्यांना कळेल म्हणून यांनी खूप जास्त कट कारस्थानं केली, असं सुरेखा त्याला सांगते. तर इथे भूमीने आता सगळ्यांसमोर खूप महत्त्वाचे पुरावे सादर केलेले असतात. तर इथे आकाशला आता ऑफिसमध्ये फ्रॉडमध्ये फसवणारी व्यक्तीसुद्धा रागिनी, तर इथे काकांना जेलमध्ये टाकणारी व्यक्तीसुद्धा रागिनी, हे सगळेच पुरावे आता भूमी देते. मला कोल्ड स्टोरेजमध्ये बंद करणारी, किडनॅप करून ठेवणारी म्हणजे रागिनी, असे सगळे पुरावे आता भूमीने सादर केल्यानंतर खरा गुन्हेगार रागिनी आहे हे आकाशच्या समोर आलेलं असतं. आणि आतापर्यंत रागिणीने जी काही कट कारस्थाने केलेली असतात, तर तिच्या पापाचा घडा आता भरलेला असतो. तर इथे भूमीने खूप छान पद्धतीने आता पुरावे सादर करत स्वतःला निर्दोष सिद्ध करत इथे रागिणीला गुन्हेगार सिद्ध केलेलं असतं. त्यानंतरला आकाशचे डोळे आता उघडतात. आपण रागिणीवरती आंधळा विश्वास ठेवला हे त्याला कळतं आणि तो इथे इन्स्पेक्टर आता गायकवाड यांना फोन करून रागिणीला अरेस्ट करायला सांगतो. त्यामुळे इथे आता रागिणीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही आकाशने दिलेली असते. त्यामुळे इथे भूमीने आता आकाशला दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो. रागिनी कशी गुन्हेगार आहे हे त्याच्यासमोर पुराव्यानिशी सिद्ध केलेलं असतं.